सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात लहान खंड कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए युरोप, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी आशिया। याचं उत्तर जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, पृथ्वी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 22 एप्रिल, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 5 जून। याचं उत्तर पृथ्वी दिन 22 एप्रिलला साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, ऑप्शन डी पंडित नेहरू। याचं उत्तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंदी महासागर, ऑप्शन बी अंटार्क्टिक महासागर, ऑप्शन सी पॅसिफिक महासागर, ऑप्शन डी अंटार्क महासागर। याचं उत्तर जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, भारताचे राष्ट्रीय पक्षी कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी हंस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6, गंगा नदीचा उगम कोठे होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगोत्री हिमनदी, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी काश्मीर, ऑप्शन डी नर्मदा। याचं उत्तर गंगा नदीचा उगम गंगोत्री हिमनदीत होतो याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, वायफायचा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्वयंपाकासाठी, ऑप्शन बी पाणी साठवण्यासाठी, ऑप्शन सी वायरलेस इंटरनेटसाठी, ऑप्शन डी प्रवासासाठी। याचं उत्तर वायफायचा उपयोग हा वायरलेस इंटरनेटसाठी केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी नर्मदा, ऑप्शन डी कृष्णा। याचं उत्तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे जास्त होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन सी नायट्रोजन, ऑप्शन डी हायड्रोजन। याचं उत्तर हरितगृह परिणाम हा कार्बन डायऑक्साइडच्या वायूमुळे जास्त होते याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, सर्वप्रथम टपालचे तिकीट कोणी जारी केले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर सर्वप्रथम टपाल तिकीट ब्रिटनने जारी केले याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11, गीतेचा उपदेश कोठे झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कुरुक्षेत्र, ऑप्शन बी अयोध्या, ऑप्शन सी द्वारका, ऑप्शन डी वाराणसी। याचं उत्तर गीतेचा उपदेश हा कुरुक्षेत्रात झाला याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12, पियानो कोणत्या प्रकारचे वाद्य आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तार वाद्य, ऑप्शन बी वारा वाद्य, ऑप्शन सी कीबोर्ड वाद्य, ऑप्शन डी ढोल वाद्य। याचं उत्तर पियानो हे कीबोर्ड वाद्य प्रकार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13, दहशतवाद विरुद्ध दिवस भारतात कधी पाळला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 26 मे, ऑप्शन सी 21 मे, ऑप्शन डी 10 सप्टेंबर। तर याचं उत्तर दहशतवाद विरुद्ध दिवस भारतात 21 मेला पाळला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14, रेल्वेचे डबे ओढणाऱ्या गाडीला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रॉकेट, ऑप्शन बी इंजिन, ऑप्शन सी ट्रॉली, ऑप्शन डी ट्रॅक्टर। याचं उत्तर रेल्वेचे डब्याचे ओढणारी गाडीला म्हणतात इंजिन याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 15, महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी अहमदनगर, ऑप्शन डी नाशिक। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या।
याचं उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 16 आहे। भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए 2 ऑप्शन बी 3 ऑप्शन सी 4 ऑप्शन डी 5। याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय ध्वज 3 रंगाचा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 17 आहे। ऑलिम्पिक खेळाचे प्रतीक कोणते आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए 5 वर्तुळे ऑप्शन बी 5 तारे ऑप्शन सी 5 ध्वज ऑप्शन डी 5 झेंडे। याचं उत्तर ऑलिम्पिक खेळाचे प्रतीक 5 वर्तुळे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए क्वेश्चन 18 आहे। महाराष्ट्राची लोकनृत्य शैली कोणती आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए भरतनाट्यम ऑप्शन बी लावणी ऑप्शन सी कथक ऑप्शन डी मणिपुरी। याचं उत्तर महाराष्ट्राची लोकनृत्य शैली लावणी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 19 आहे। प्रथम भारताचा उपग्रह कोणता? ऑप्शन 7 ऑप्शन ए भास्कर ऑप्शन बी आर्यभट्ट ऑप्शन सी रोहिणी ऑप्शन डी चंद्रयान। याचं उत्तर प्रथम भारताचा उपग्रह आर्यभट्ट आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 20 आहे। शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन 7 ऑप्शन ए जेजुरी ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी शिवनेरी ऑप्शन डी तोरणा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीत झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 21 आहे। जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? ऑप्शन 7 ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी रशिया। याचं उत्तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश चीन आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 22 आहे। पृथ्वीचा नकाशा तयार करणाऱ्याला काय म्हणतात? ऑप्शन 7 ऑप्शन ए भौगोलिक ज्ञान ऑप्शन बी गणित ज्ञान ऑप्शन सी नकाशकार ऑप्शन डी खगोलशास्त्र। याचं उत्तर पृथ्वीचा नकाशा तयार करणाऱ्याला नकाशकार म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 23 आहे। भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणतं? ऑप्शन 7 ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी मध्य प्रदेश ऑप्शन डी उत्तर प्रदेश। याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 24 आहे। सकाळी नारळ पाणी पिल्याने कोणता आजार नष्ट होतो? ऑप्शन 7 ऑप्शन ए बीपी ऑप्शन बी मधुमेह ऑप्शन सी मलेरिया ऑप्शन डी कावेळी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर सकाळपारी नारळ पाणी पिल्याने कावेळी आजार नष्ट होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी लास्ट 25वा क्वेश्चन आहे। माझा भारत मान हे घोषणावाक्य कोणाचं आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी नेहरू ऑप्शन डी बाळ गंगाधर टिळक। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये।